आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। आजपासून विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। साधारण 13 ते 19 जुलै दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। या पूरस्थितीची अजित पवार पाहणी करणार आहेत। गडचिरोली, चंद्रपूर या 2 जिल्ह्यात ते पाहणी करणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजणवती येथे शेतात काम करणारे 14 मजूर पुरात अडकले होते। चारही बाजूने पुराने वेढा घातलेल्या मजुरांचा जीव धोक्यात आला होता। या मजुरांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील बचाव पथकाने सुखरूप सुटका केली। भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळात 13,000 हेक्टरी भात शेती केली जाते। पावसाचे प्रमाण मावळात चांगले असूनही फक्त 50% पेरण्या झाल्या होत्या। त्यात शेतमजूर मिळत नसल्याने शेती करण्याची अडचण निर्माण झाली होती। मात्र मावळ कृषी विभागाने 4 सूत्री भाताची लागवड करण्यास हातभार लावल्याने उर्वरित भात लागवडीला वेग आल्याचे चित्र मावळात दिसून येते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील ढवळगाव आणि आडगाव रंजे जाणाऱ्या रस्त्याची मागील 5 ते 6 वर्षांपासून दुरवस्था झाली आहे। चिखलात वाहन फसल्याने शालेय विद्यार्थ्यांनी धक्के देऊन आणि दगड मोडून टाकून गाडी बाहेर काढली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदारांची भेट घेऊन ही व्यथा मांडली। मागील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू होता। जिल्ह्यात मागील काही दिवस कडक ऊन तर कधी रिमझिम पाऊस असं वातावरण होतं। उन्हामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याच्या भीतीने चिंतातूर असलेला बळीराजा हा पावसामुळे सुखावलाय। नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर येथे वनराईने हिरवागार गालीचा परिधान केलाय। पावसामुळे माहूरचा मातृतीर्थ तलाव काठोकाठ भरलाय। त्यामुळे इथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निसर्ग सौंदर्याची भुरळ पडताना दिसतीये। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय। धरणातून मोर नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतोय। त्यामुळे मोर धरणाचं निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतंय। बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करतायत। त्यामुळे या भागात काही असामाजिक तत्वांचा धोका ओळखून जळगाव पोलिसांनी आपली गस्त वाढवली आहे। शिवाय येथे येणाऱ्या पर्यटकांना कुठला त्रास होऊ नये याची खबरदारी पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। वरोरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय। बामर्डा, पळसगाव परिसरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच पावसामुळे रस्त्यावरील पुलांचंही नुकसान झालंय। चिपळूणमधील बोलाडवाडीतील ग्रामस्थ गेल्या 17 वर्षांपासून जीव मुठीत घेऊन जीवन जगतायत। या परिसरातील 113 कुटुंब राहतायत। प्रत्येक पावसाळ्यात केवळ स्थलांतरांच्या नोटीस देण्यात येत आहेत, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाहीये। त्यामुळे यंदा नोटीस न घेण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केलाय। हरणा नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजीराव सावंत यांनी घेतली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन रद्द केली आहे। त्यानंतर तात्काळ मुक्तीगाव येथे पूल बांधण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शिवसेनेनं मोर्चा काढलाय। गेल्या 20 दिवसात नांदेड जिल्ह्यात 3 वेळा अतिवृष्टी झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला होता। या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेकडून हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क हा औरंगाबादला पळवण्याचं भाजप आणि शिंदे सरकारचं कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय।
काँग्रेसचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी हा गंभीर आरोप केलाय। तसंच पश्चिम विदर्भात 3 लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प होता, त्यामुळे विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। परभणी महानगरपालिकेची आरक्षण सोडत ही 5 ऑगस्ट रोजी होणार आहे। यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे। परभणी महापालिकेची मुदत मे महिन्यात संपली होती, तेव्हापासून पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेत। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आता वेग येऊ लागलाय। मासा लागला गळाला, नगरसेवक कोठे पळाला अशा आशयाचे बॅनर्स बीडच्या परळी शहरात लावण्यात आलेत। इथल्या खराब रस्त्यांमुळे नागरिक संतप्त झालेत। अशात त्यांनी बॅनरबाजी करत नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। औढा नागनाथमध्ये काँग्रेसच्या वतीनं ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। हिंगोलीत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली आहेत। केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील ईडी कारवाईवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली। यावेळी ईडीच्या निषेधार्थ काँग्रेसने परभणीत धरणं आंदोलन पुकारलंय। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर सूडबुद्धीनं ईडी चौकशी लावण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसनं लातूरमध्ये सत्याग्रह केलाय। आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलंय। काळ्या फिती लावून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात संपूर्ण देशभर काँग्रेस आक्रमक झाली। आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी दिला। ईडीच्या विरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेस परत एकदा आक्रमक झाली। ईडी कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी वेस्टर्न कोल्डफील्डच्या इमारतीजवळ ताब्यात घेतलं। त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात काही वेळ झटापट झाली। त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ईडीच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय। गेल्या आठवड्याभरात नागपुरात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळलेत। त्यात 16 रुग्ण हे पालिका हद्दीतील तर 4 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत। त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात कॉलरामुळे 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। वेदश्री मेहरे असं या चिमुरडीचं नाव आहे। तर कॉलरामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे, कारण नाशिकच्या एका आश्रमशाळेमध्ये मुलीला मासिक पाळी आहे म्हणून तिला वृक्षारोपण करून दिलं नव्हतं। ही बातमी दाखवल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याची दखल घेतली आणि अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्या आश्रमशाळेमध्ये जाऊन मुलीच्या हस्ते वृक्षारोपण करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचाही संदेश दिलाय। बीडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरवर याआधी गर्भपाताचे 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी डॉक्टराला तुरुंगवासही झाला होता। गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना तो जामिनावर बाहेर आला होता। जामिनावर बाहेर असताना त्यानं पुन्हा गर्भपात केलाय। या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारं मोठं रॅकेट सक्रिय आहे।
बीड जिल्ह्यातील अशा सर्वच प्रकरणात एसआयटी मार्फत किंवा सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तसंच त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेटी बचाओ आंदोलनही केलंय। गडचिरोली जिल्ह्यात कोर गावातील व्यापाऱ्यानं आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते बेपत्ता झालेत। 6 दिवसांपासून व्यापारी मुकेश निनावे बेपत्ता आहेत। 22 जुलैपासून ते घरून निघून गेले होते। वैनगंगा नदीच्या पुलावर त्यांचे कपडे आणि इतर साहित्य सापडले। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेतील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी प्राध्यापकाने महाविद्यालयातील प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असून गणेशचंद्र शिंदे असं या आरोपीचं नाव आहे। परभणी शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या 8 जुलैपासून सदर तरुण हा बेपत्ता होता। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर 2 जण फरार आहेत। आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मृतदेह पुरलेल्या ठिकाणीची माहिती दिली। चंद्रपूर जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्यांचं मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरूच आहे। राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली। या आठवड्यात झालेली तरुण शेतकऱ्याची ही 3री आत्महत्या आहे। सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील 15 ते 18 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे। या विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यानंतर सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थिनींना दाखल केलं गेलं। पोलीस प्रशासनातील अधिकारी विद्यार्थिनींच्या चौकशी करत आहेत। कृत्रिम ताडीमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे वळत आहे। त्यामुळे संबंधित ताडी विक्री दुकानं बंद करावी या मागणीसाठी सोलापुरात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला। नगर औरंगाबाद महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला आग लागली। काही क्षणात गाडी जळून खाक झाली। गाडीत असलेला चालक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र हा अपघात आहे की घातपात याचा तपास सध्या पोलीस करतायत। शिर्डीतील नेवासा परिसरातील ही घटना आहे। मालवण तालुक्यातील खरारे आणि पेंडूर गावात गवा आणि रेड्यांची दहशत निर्माण झाली आहे। गावात 10 ते 12 गवे आणि रेड्यांचा कळप भर दिवसा रस्त्यांवरून फिरत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते। ब्रेकनंतर स्वागत आणि एक बातमी सविस्तर मध्ये पाहूयात। जळगावच्या मुक्ताईनगरच्या वडोदा गावातील महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये संतापाच्या भरात महिला सरपंचांनी उपसरपंच महिला सरपंचाला चक्क मोबाईल फेकून मारलाय। जळगावच्या मुक्ताईनगरच्या वाडोदा गावातील ही घटना आहे। महिला सरपंच यांनी महिला उपसरपंचाला चक्क मोबाईल फेकून मारल्याची घटना घडली आहे। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तरी मला येऊन मारलं बाहेर। याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद। इम्तियाज, एका महिला सरपंचानं उपमहिला सरपंचाला चक्क मोबाईल फेकून मारलाय। काय नेमकं प्रकरण काय आहे हे? मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा या गावामध्ये महिला सरपंच मानसिक
मासिक सभा असते. या मासिक सभामध्ये महिलामध्ये चांगलीच जुंपलेली आहे. कारण जे ग्रामपंचायततर्फे जे विकास कामं होते आहे त्या विकास कामाबद्दल जे भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचार विरोधात विचारण्यात आलेल्या त्याच एक महिला सरपंच आहे, त्यांना राग आला आणि त्याने मोबाईल फेकून त्या महिलेला मारलं. धन्यवाद इम्तियाज या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढील बातमी आहे राज्यातील पोलिसांसंदर्भातली. राज्यातील पोलिसांच्या हक्कांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या खाकीला घर घर या विशेष मालिकेची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावलाय. $2.25 लाख पोलिसांच्या संसाराची घर संपणार. पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी सरकारचं धोरण. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला मोठं यश. मुंबईतल्या पोलीस कॉलनींच्या दुरवस्थेबाबत न्यूज 18 लोकमतनं खाकीला घर नावाची वृत्तमालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेमुळे पोलीस वसाहतींची दारुण अवस्था जगासमोर आणली. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोरीवली पोलीस वसाहतीची पाहणी केली. लवकरच पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष धोरण जाहीर करण्याची घोषणाही त्यांनी केली. एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि पोलिसांच्या घरांसाठी एक सर्वकष आराखडा, एक मास्टर प्लॅन, ॲक्शन प्लॅन या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पोलिसांना 2.25 लाख घरांची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या मार्गांनी घरं उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुंबईमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्तीचे पोलीस कर्मचारी आहेत आणि राज्यभरामध्ये जवळपास 2.25 लाख ही सर्व्हिस क्वार्टर पोलिसांना घरांची आवश्यकता आहे. पोलिसांच्या घरांचा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं हिरिरीनं मांडला. त्याचा पाठपुरावाही केला. पोलिसांना सुरक्षित आणि सुस्थितीतली घरं मिळेपर्यंत न्यूज 18 लोकमत या मुद्द्याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.